करा स्टार्ट. माझे नाव सतीश कोरगांवकर, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा या संघटनेचो अध्यक्ष. आणि आयच्या या पत्रकार परिषदेक तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंचे हांव स्वागत करता. आणि पत्रकार परिषद घेवच्या फाटलें कारण अशें आसा की आमच्या आंबेडकरी समाजाची आणि आमच्या आंबेडकरी विविध संघटनांची अनेक वर्सांपासूनची एक मागणी असली की पणजे सारख्या शहरान परवरी हांगासर बाबासाहेबाचें एक भव्य दिव्य अशें भवन उबें रावपाचें. आणि त्या दृश्टिकोनासून आमचे वेगवेगळे संघटना इतली वर्सां जाली कार्यरत आसले, ताका पाठपुरावो घेत आसले. आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची 134वी जयंती, या जयंतीच्या निमित्तान काल गोंय राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जयंतीच्या दिसा पणजे हांगासर एक घोषणा केली की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची जी जागा आसा ती जागा त्यांनी काल आमकां उपलब्ध करून दिलेली आसा. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाक ती सपूत केलेली आसा. आणि त्याच्या बद्दल आम्ही आयज गोंयचे सगळे जे संघटना आसात, गोंयचो आंबेडकरी समाज आसा आणि गोंयचे जे जे वेगवेगळ्या भागांनी संघटना आसात त्या सगळ्यांच्या वतीन आम्ही भारत सरकार, आमचे गोवा सरकार, भारतीय जनता पक्षाचे सरकार तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आम्ही आयज आभार मानतात. त्याच पद्धतीन या भवनाक पाठपुरावो करपी आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे मंत्री सुभाष फळदेसाय, तसेच आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, तसेच आमचे हाऊसिंग बोर्डाचे चेअरमॅन जीत आरोलकर यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करता, आभार व्यक्त करता की अनेक वर्सांची मागणी त्यांच्यानी आयज पूर्ण केलेली आसा कालच्या दिसा. आणि जसे मुख्यमंत्र्यांनी आमकां एक आश्वासन दिलेले आसा की येणाऱ्या 6 महिन्याच्या भितून त्याचं फाउंडेशन स्टोन ते बसयतले आणि जाता तितले बेगीन ते भवनाचे काम पूर्ण करतले. आणि त्याच्या बद्दल आयज आंबेडकरी जनतेन एक जल्लोष जाल्लो आसा. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये एक खुशी जालेली आसा की ह्या सरकारान जी मागणी खूप वर्सां पयलींची मागणी आसा ती आयज पूर्ण केलेली आसा. म्हणजे जो लढो आम्ही उबो केलेलो आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या संघटनांनी, त्या लढ्याक आयज यश येयलेलें आसा. त्याच्या बद्दल हांव सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे हांव अभिनंदन करतलो की ज्या नेटान तेंच्यांनी ही चळवळ फुडें केलेली त्या चळवळीक यश येयलेलें आसा. आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता, आभार व्यक्त करताच. त्याच पद्धतीन आमचे मुख्यमंत्र्यांक आम्ही एक रिक्वेस्ट करता की तुम्ही आमकां आश्वासन दिलेलें आसा त्या आश्वासनाचे पूर्तता जो टायम तुम्ही दिलेले आसा त्या टायमानूच तुम्ही ती करची. आणि फुडली जयंती बाबासाहेबाची 135वी जयंती येतली, त्या 35वी जयंतीक ह्या भवनाचं उद्घाटन जातलें अशें आमी एक सगळे जाण आश्वस्त रावतला. आणि मुख्यमंत्र्याचे आमचे गोवा सरकाराचे हांव अभिनंदन करता आणि आमच्या सगळ्या जनतेच्या वतीन हांव आभार व्यक्त करता. ही जेन्ना घोषणा जावच्या पयलीं आमचे पेडणेचे माजी आमचे नगराध्यक्ष आणि आताचे काउन्सिलर आसा त्यांच्यानी एक मुख्यमंत्र्याची आमच्याकडे एक भेट करून हाडली. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या संघटनांची 11 एप्रिला दिसा ह्या दिसा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आम्ही. आणि आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हीच मागणी धरून धरलेली की आंबेडकर भवनाची जागा या जयंतीक तुम्ही दिवची आणि ते आश्वासन पूर्ण केलेले. हांव आमचे माजी नगराध्यक्ष सिद्धी पेडणेकर यांचे सुद्धा हांव अभिनंदन करता की त्यांनी सुद्धा ह्या लढ्याक खूप हात दिलेलो आसा. मुख्यमंत्र्याची भेट घेऊन परत ताका फॉलोअप घेतलेलो आसा आणि तेजे सुद्धा हांव हांगासर अभिनंदन करता आणि त्यांच्या कार्याकूय सल्यूट करता. जागा आसली आमकां मदींच जाय आसली आणि तशी 2-3 कडेन बघली. आमचे भितर काही गोष्टी झाले, मगर आमची हाऊसिंग बोर्डाची जागा जी आमचे आमदार जीत आरोलकर यांच्या ताब्यात आसली ती आमकां सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाने दिली. त्याच पद्धतीने आमच्या पेडण्याचे आमदारांनी 4-5 फावटी मिटिंगे घेतले, तो स्वतः फॉलोअप करी. तसेच आणि या भवनाची बेगिना पायाभरणी जातली तेव्हा आम्ही सगळे संघटना मिळून आम्ही फॉलोअप करतले. आणि ते आम्ही मुख्यमंत्र्याची, तशीच फळदेसायची, तशी हाऊसिंग बोर्डाच्या चेअरमॅनाची, तशी सगळ्यांची भेट घेतली. आणि हे सगळे आम्ही विषय पुढे करून त्यांची सगळ्यांक बेगिना पायाभरणी जावनी अशी अपेक्षा करतो. सिद्धेश, हांगासर पळय बाबासाहेब आंबेडकरांचो पुतळो आसा, त्याचे अनावरणूय जावना. गार्डन आसा, गार्डनची दशा पळय. तुम्ही नगराध्यक्ष असले आणि आता तुम्ही भाजपचे गट अध्यक्ष आहात. भाजपचे बरे संबंध आहात तुमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत. कशा पद्धतीने हो विषय तुम्ही आता हाताळतल्यात? ह्याच्या पहिली जो पुतळो असलो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगधारा यांच्यानी बसवलेलो, तो कॉन्क्रीटचो असलो. काय गजाली चिराळे बिराळे झाले, आम्हीच सगळे मिळून आमचे वाड्यावयले म्हणून सगळे संघटना मिळून सरकारकडे मागणी केली. तो ब्रासाचो बसवलो. त्या टायमार जवळजवळ 7 लाख
इस्टिमेट करून तो ब्रासाचो बसलेलो आम्ही थोडासा ब्युटिफिकेशन आणि मी व्हडलो असो प्रोजेक्ट किती हाती अर्बन मिनिस्टराकडे हे काही गोष्टी आता त्या बसान हे सगळे जातले